फक्त कमाई म्हणून गाडी कधीच घेऊ नका. जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर एकमेकांचं बघून, दुसऱ्याचा बिझनेस बघून आणि त्यांची कमाई बघून गाडी कधीच घेऊ नका. मी एक ड्रायव्हर आहे. माझ्या आयुष्यातले खरे अनुभव मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मी जे सांगतोय ते नीट ऐका. फक्त एक मिनिटं, मी जे सांगतोय ते ऐका. हे बघा, सोनं महाग झालंय, पेट्रोल डिझेल महाग झालंय, गोड तेल महाग झालंय. आतापर्यंत इतकं सगळ्या गोष्टी महाग झालंय ना, स्वतःचं जगणं सुद्धा मुश्किल होऊन गेलंय या महागाईमुळे. आणि त्याच्यात जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर 10-15 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 50,000 1 लाख रुपये भरल्यानंतर गाडी येऊन जाती. पण गाडी घेऊन ती सांभाळणं हे खूप अवघड आहे. खूप म्हणजे खूप जास्त. कारण की सोपं सगळं असतं, टिकवणं अवघड असतं, हे तुम्हाला माहिती आहे. कधी कधी महिनाभर भाडे भेटत नाही. नाही, महिना 10-15 दिवस जरी भाडं नाही भेटलं तरी पूर्ण दिवसाची पूर्ण महिन्याची लेवल होऊन जाते. गाडीचा सर्व्हिसिंग खर्च आहे, टाळायचा खर्च आहे, मेंटेनन्स आहे पूर्ण, त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर रोड टॅक्स आहे आणि गाडीची पासिंग सुद्धा करावं लागते कधी कधी. या सगळ्या गोष्टी ना आपल्याला आपल्या खिशातूनच करावं लागत आहे, खिशातल्या पैशाच्या. जे कोणी आणून देत नाही आणि किंवा एक्स्ट्रा पैसे असले मग असं नाही. जे गाडीची कमाई होईल त्या कमाईतून हा सगळा खर्च करावा लागतो. म्हणजे डायरेक्ट 50-50. ज्यावेळेस टायर टाकायची वेळ येते ना, त्यावेळेस समजतं का टायरचा खर्च किती गाडीचा म्हणून. चालवणं सोपं वाटतं, लोकांना बघणं सोपं वाटतं, पण या गोष्टी करणं खूप अवघड असतं. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही घेऊ नका. मी तुम्हाला म्हणतोय का विचार करून घ्या, सगळ्या गोष्टी बघून घ्या. कमीत कमी बँक खात्यावरती 1 लाख रुपये तरी तुमचं बॅलन्स पाहिजे. त्यावेळेस तुम्ही या बिझनेसमध्ये या. म्हणजे तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही तुमचे पैसे वापरू शकता. नाही तर अडचण आली आणि लगेच कर्ज केलं, याच्याकडून पैसे घेतले, त्याच्याकडून घेतले, व्याजाने पैसे घेतले आणि मग या गोष्टी केल्या, असं अजिबात करू नका भावांनो. जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर पूर्ण विचार करून घ्या. लोकांचा बघून गाडी घेऊ नका. स्वतःच्या अकाउंटवर कमीत कमी 1 लाख रुपये तरी पाहिजे, 50,000 रुपये तरी पाहिजे. त्यानंतर तुम्ही या बिझनेसमध्ये या. सगळे दिवस या बिझनेसमध्ये सारखे नसता. सगळ्या बिझनेसची सेम कंडिशन आहे, पण या बिझनेसची थोडी हार्ड आहे. कारण की जर 15 दिवस जरी तुम्हाला बिझनेस नाही झाला, 10 दिवस जरी नाही झाला, तरी तुम्हाला लगेच तुमच्या बोकंडी हप्ता येतो आणि त्या हप्त्याचं टेन्शन येतं. आणि हप्ता काय साधा सुद्धा नसतो, 20-20 हजार रुपये हप्ता असतो. ते ध्यानात घ्या. जर माझं बोलणं जर योग्य वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की रिप्लाय द्या. पॉझिटिव्ह पण द्या, निगेटिव्ह पण द्या. खरं पण सांगा आणि खोटं पण सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा.